बघा, नमस्कार. विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, मुंबई कारागृह पोलीस भरती 2025मध्ये झालेला पेपर, आपण त्या पेपरचं विश्लेषण बघतो आहे. आणि आता बघा, याच्यामध्ये गणिताचं विश्लेषण आज आपण पूर्ण बघणार आहे. मग उद्या बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जी के सर्व विश्लेषण तुम्हाला येईल. आज आपण फक्त गणिताचं विश्लेषण बघूया. बघा, गणितामध्ये कसे प्रश्न आले होते आणि ते प्रश्न कसे तुम्हाला टॅकल करायला पाहिजे होते, हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. आता बघा, पहिला प्रश्न काय आहे, नंबर 25 आहे. 25 पासून गणिताला सुरुवात होती. 12 व 18चा लसावी काढा. लसावी म्हणजे काय सर? तर लसावी म्हणजे गुणाकार. आणि मसावी म्हणजे काय सर? तर मसावी म्हणजे भागाकार. ही कन्सेप्ट मी तुम्हाला माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. आता काही मुलं काय करतील सर, हे 12 आणि हे सर 18 असा यांचा लसावी काढतील. पण असं काढायची गरज आहे का मित्रांनो? तर नाही. मग आपण कसं काढणार? हा 12 आणि 18 यांचा लसावी. लसावी म्हणजे काय आहे? गुणाकार. मग 12ने आणि 18ने कोणत्या ऑप्शनमध्ये भाग जाते तेवढं फक्त बघायचं. आता 12ने हात लहान झाला ना मग, आणि कधी पण मित्रांनो तुम्हाला हे पण सांगितलं मी, लसावी 12 आणि 18पेक्षा लसावी मोठी असेल. ज्या संख्या दिलेल्या असतात त्यांच्यापेक्षा नेहमी मोठी असते ना लसावी. मग आता मला सांगा, 18पेक्षा मोठी संख्या कोणत्या? फक्त 36 आहे. 24 पण आहे. मग हा 12 तर नसेल, कारण 18पेक्षा लहान आहे ना. मग 24 आहे, पण 18ला, ह्या 24ला 12ने भाग जातो पण 18ने जातो का? तर नाही. मग हे नाही. मग आता माझं उत्तर काय असेल? 36. 12 त्रिक 36 आणि 18 दुनी 36. काय उत्तर? काय मित्रांनो तुम्हाला करायला पाहिजे? आता ज्या मित्रांना हे माहिती नसेल ते मित्र याच प्रकारे सॉल्व करणार. त्याला कसं सॉल्व करणार? मग ते हे 12 घेणार आणि हे 18 घेणार आणि मग हे लसावी काढणार. हे लसावी, बस हीच मेथड करणार ते. मग आता कसं करणार? मग साईन दुनी 12, साईन त्रिक 18, 3 दुनी 6, 6 6 तर 36. आलं उत्तर. तर मित्रांनो, एवढं तुम्हाला करायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं होतं, ह्या दोन्ही संख्येने ऑप्शनमधल्या कोणत्या संख्येला भाग जातो ते बघायचं होतं. उत्तर तुमचं रेडी होतं. ठीक आहे. तर अशा ट्रिकने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व करायचा होता, तर तुम्ही केला असेल. चला ठीक आहे. आता हा बघा, हा प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये काय झालं, 22 व 27 यांचा मसावी आपल्याला विचारला आहे. आता मला सांगा, आता 22 आणि 27 याच्यामधले ही संख्या काय आहे सर? तर विषम संख्या. ही काय आहे? समसंख्या आहे. मग आता सर 22 आणि 27 म्हणजे मसावी. मी तुम्हाला काय सांगितलं आत्ताच, मागचं उदाहरण लसावीचा होता, हा मसावीचा आहे. मसावी म्हणजे काय सर? तर भागाकार. म्हणजे अशी संख्या सांगा मला की या कोणत्या ऑप्शनने 22ला आणि 27ला भाग जातो. मग कशाने जातो सर? 2ने जातो का? नाही जात. 3ने जातो का? नाही जात. 2ने 22ला जातो पण 27ला जात नाही. 3ने 22ला जात नाही, 27ला जातो. 4ने कोणालाच जात नाही. मग तुमचं उत्तर काय असेल? एक तुमचं उत्तर असेल. म्हणजे जर दोन संख्या, म्हणजे हा मूळ संख्या आहेत, याच्यामधल्या ह्या कशा आहेत? ह्या दोन्ही संख्या अभाज्य आहेत ना, भाग जात नाही कोणत्याच संख्येने. मग दोन्ही संख्या अशा जर आल्या तर त्यांचा मसावी नेहमी काय असतो? 1 असतो. हे मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला आता पुढे बघूया. आता हा प्रश्न बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे काय आहे? 45% म्हणजे आपल्याला व्यवहार्य पूर्णांकात सांगायचं आहे. मग आपण काय करणार सर? हे 45% भागीला किती आहे? 100. हे 100 कुठून आले? हे टक्के म्हणजे 100 असते ना, 100. फक्त मित्रांनो याला फक्त तुम्ही कटछाट करा. 5 9 45 आणि 5 दुनी 10 आणि हा 0 इथे. मग आता सर असं ऑप्शनमध्ये आहे का? 9/20 मध्ये? हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 9 आणि छेदामध्ये 20. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व केला असता. गणित काही अवघड नाही, गणित सोपं आहे. गणिताची कन्सेप्ट फक्त तुम्हाला जर समजली असती तर गणित सोपा होता. ठीक आहे. चला आता बघा, आता हा गणित काय आहे? 150% म्हणजे किती? आता मला सांगा, हे 150 आहे आणि भागीला किती आहे सर? 100. फक्त याला आपल्याला काय करायचं आहे? याला फक्त आपल्याला कटछाट करायचं आहे. हा 0 कॅन्सल. 5 त्रिक सर आणि 5 दुनी 10 म्हणजे माझं उत्तर काय असेल? हेच. आता हे सर नाही, हा काय आहे? व्यवहार्य अपूर्णांकाला ना. आता व्यवहार्य अपूर्णांकाचं मला दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्जन करायचं आहे. मग मी काय करणार सर? हे 3 आणि हे 2 म्हणजे बे 1 हे बे कट. आता उरला 1. मग इथं कसं पॉईंट दिला, इथं बे 5 10 झालं. माझं उत्तर कसं? 0. माझं उत्तर कसं मित्रांनो? हे 1.5 आहे उत्तरामध्ये.
तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. काहीच अवघड नव्हतं मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न होता. एवढं काही प्रश्नामध्ये काही अवघड नव्हतं. फक्त तुम्हाला कन्सेप्ट काय होती ते तुम्हाला समजायला पाहिजे होतं. जर ते समजलं तर गणित सोपा होतं. चला आता बघा, आता हा प्रश्न बघा काय आहे. ₹4,000 किमतीचा मोबाईल ₹600 तोटा घेऊन विकला. आता हा नफा तोट्यामधला प्रकार आहे, तर विक्री किंमत आपल्याला विचारली आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, आता त्यांनी सरळ म्हटलं आहे ना, 4,000चा मोबाईल मी किती 600 तोटा घेऊन विकला आहे. आता 600 वजा करा फक्त, म्हणजे तो विक्री किंमत त्याची आपल्याला कळून जाईल. कारण एवढा तोटा असेल ना, मग 600 तोटा झाला, 4,000वरती घेतलं मी ना आणि 600 तोटा करून विकला, मग कितीचं वेळ वजाबाकी करा, उत्तर येऊन जातं. मग हा कसं 0 0 आणि 40मधून 6 गेले सर, हे 34. म्हणजे 3,400ला त्यांनी त्याची विक्री किंमत किंवा तेवढ्या रुपयाला त्यांनी मोबाईल विकला, म्हणजे तीच त्याची विक्री किंमत आहे. ठीक आहे सर असं ऑप्शनमध्ये 3,400 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. एकदम सोपा प्रश्न होता, फक्त वजाबाकी करायची होती. पण वजाबाकी कशाची हे जर तुम्हाला समजलं असेल तर गणित सोपा होता, नाहीतर काही सोपं नाही. ठीक आहे. आणि वरून एक्झामचं आपल्याला प्रेशर पण असतं, मग प्रेशरमध्ये तर अजून त्याच्यात काही सुचत नाही. त्याच्यासाठी मित्रांनो एकच ऑप्शन आहे. त्याच्यासाठी पर्याय म्हणजे तुम्हाला सांगतो, फक्त सराव. जास्तीत जास्त जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करसाल एक्झामच्या आधी, तेवढं तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये प्रेशर कमी होतं. त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही याला. ठीक आहे. चल आता काय आहे, ₹4,000 किमतीचे घड्याळ -12% तोटा घेऊन विकले तर किती रुपये तोटा झाला आपल्याला विचारलं. आता शेकडा म्हणजे टक्केवारीमधलंच आहे ना, मग 4,000 आहे, 4,000वरती त्यांनी घेतले 12% तोटा, शेकडा आहे ना, हे शेकडा आपण 100 घेतले. आता फक्त याला काय करायचं आहे, कटछाट करायचा. हा 0 हा 0 कॅन्सल, हा 0 हा 0 कॅन्सल, 12×4 48 सर, आणि हा 0 आहे, 0 इथे, म्हणजे किती तोटा झाला तर ₹480 त्याला तोटा झाला सर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. काही अवघड नव्हतं मित्रांनो, एकदम सोपा गणित होता, सोपा पेपर होता, करण्यासारखं काहीच नव्हतं. फक्त तुम्हाला कन्सेप्ट माहिती असायला पाहिजे होती. आणि या पेपरमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त लसावी मसावी या टॉपिकवरती जास्त दिलं आहे. आणि तुम्हाला नफा तोटा आणि शेकडेवारी हे 2-3 टॉपिकवरती जास्त तुम्हाला भर दिलेला आहे या पेपरमध्ये. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा काय आहे. 6,000 छापील किंमत असलेला मोबाईल ग्राहकाला 5,150 किमतीला मिळाला तर किती सूट मिळाली. आता सूट किती मिळाली सरळ आहे ना, 6,000चा मोबाईल आपण घेतला आहे आणि ग्राहकाला कितीचा पडला 1,000, तर 5,150ला. मग फक्त वजाबाकी करा आणि जे सूट आहे ती सूट मिळाली आहे मला, बस. आता काय आहे 0. आता सर 5 0मधून 5 तर जात नाही, मग आपण काय करतो, एक उष्ण घेतो. 10मधून 5 गेले किती सर 5, हे एक परत दिला. आता 60मधून 52 गेले किती सर, तर 8, म्हणजे 850 रुपये त्याला सूट मिळाली. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. 850 रुपये त्याला मिळाली सूट. गणित मित्रांनो एकदम सोपे होते, फक्त गणितामध्ये काहीच नव्हतं. एकदम सोपे गणित तुम्हाला टाकले होते असं मी म्हणतो याला. ठीक आहे. चल, जरी ते मला सोपे वाटत असले तरी एक्झाम हॉलमध्ये ते गणित सोपे नसतात. ठीक आहे. एका व्यापाराने ₹520च्या किमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल. आता एका कितीची किंमत आहे, हे 520ची आहे ना वस्तू, किमतीवर 50% सूट दिल्यास ती वस्तू कितीला पडेल. आता मी म्हणतो हा 100 आहे ना, 100 म्हणजे 520 आहे, 15% सूट दिली आहे, म्हणजे ती वस्तू 85%च राहिली आहे. आता हे 100% एवढी होती ना 520, मग 15% सूट दिली म्हणजे ती 85 झाली आहे. मग फक्त इथं गुणाकार टाका आणि हा 100 फक्त भागीला आणा, फक्त कटछाट करा, ती किती टक्के आहे ते आपल्याला निघून जाईल. हा 0 0 कॅन्सल, 5 दुनी 10 सर, मग इथे किती असेल 5 1 5 आणि 5 7 35. मग आता सगळ्याचा बे 1 बे दुनी 4 आणि बेसक 12. मग आपल्याकडे करायला आहे 26 गुणीला 17. मग याला भागाकार करा. मी तुम्हाला म्हटलं आहे भागाकार कसं करायचं आहे तसं करायचं आहे. पहिले साईनसाठी सर 7 सकम 42 ना, 42 2 हातच्याला 4, 7 दुनी 14, 14 आणि 4 18. हे 18 कुठंच लिहायचे नाही, 18 हातच्याला असतील ते. 1ने आपण 6ला गुणा, 6 आणि 18 किती तर 24, 24 4 हातच्याला किती 2.
मग 2 आणि 2 4, म्हणजे ती त्याची किंमत, मग ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल, तर 442 रुपयाला पडेल. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. काही अवघड होतं, फक्त 15% आहे, 15% सूट दिली ना, म्हणजे ती 85 झाली. 100 होती 85 झाली, मग 85 आपल्याला काढायचं होतं, 85 निघालं आपलं 442 रुपये. ठीक आहे. तशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचं असतं. आणि मित्रांनो, जर मी जे शिकवतो आहे, जे ट्रिक जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि पोलीस भरतीची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. इथून मी तुम्हाला फक्त एकच सांगतो, आता माझी PYQची सिरीज चालू आहे. ज्या सिरीज ज्या विद्यार्थ्यांनी बघितली असेल आणि त्यांनी हा पेपर सॉल्व केला असेल तर त्यांना हा पेपर 100% सॉल्व झाला असेल. पण आता याच्या पुढे आता तुमची ही वेळ गेलेली आहे. आता पोलीस भरती आत्ता नाही आहे, आता पुढे कधी होईल हे आपण सांगू शकत नाही. पण जर तुम्ही इथून पुढची पोलीस भरती होईपर्यंत माझ्या या चॅनलसोबत जर तुम्ही राहिले तर तुम्हाला क्वालिटी कंटेंट भेटेल. आणि तुम्ही जर आत्ता 0 असाल तर तुम्हाला 1 बनवून टाकतो मी. फक्त मला काय आहे, मी जे सांगतो आहे ते करणे. आता कसं आहे, हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, याच्यासाठी तुम्हाला 1 रुपये कुठं फी द्यायची गरज नाही. आणि मी तुमची नोटबुक किंवा काही तुमचं वैयक्तिक काही तुमचं तपासत नाही. फक्त तुमच्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे. तुमच्यामध्ये जर डिसिप्लिन असेल तर ह्या व्हिडिओ मी जो कंटेंट टाकेल तो कंटेंट तुम्हाला 100% लाभदायक असेल. आणि मी जे सांगतो तेवढंच करा. आणि मग मला विचारा की सर मी तुमचं 1 वर्ष फॉलो केलं आहे, त्याच्यानंतर मी माझा रिझल्ट आला नाही, मग कसा आला नाही, मग मला तुम्ही भेटू शकता. आणि जर तुम्हाला भेटत असेल तर माझा नंबर आहेच ऑलरेडी, मला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. चला, प्रश्न समजला असेल. बघा आता हा प्रश्न बघा काय आहे. राजेशने इथं फक्त हा दलालामार्फत लिहा बरं का, हा दलालामार्फत आहे. राजेशने दलालामार्फत एक जुनी कार खरेदी केली. कारची किंमत 32,400 ठरली आणि दलाली किती झाली सर, तर 3.5% याप्रमाणे दलाली त्याने दिली. राजेशने किती दलाली दिली असा प्रश्न आहे आपल्याला. मग आपण काय करणार, 32,400 वरती त्याने किती दलाली दिली, 3.5% दलाली दिली, भागीला किती सर 100. 100 काय हे टक्के आहे ना, तर टक्के 100. मग आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, वरचा हा पॉईंट कॅन्सल करायचा आहे, तर खाली 0 येऊन जाईल, हा पॉईंट कॅन्सल होऊन जाईल. मग आता फक्त कटछाट करा, 1 आणि 2 हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. आता 5 दुनी सर 10, 5 7 35 सर. आता इथे अजून बे1 बे, बे1 बे, बेसक 12 आणि बे दुनी सर 4, म्हणजे 162. आणि हे 162 गुणीला किती राहिलं आहे फक्त 7, 7 दुनी सर 14, 4 1, 7 सकम 42, 42 आणि 1 सर 43, ह्याच्याला किती सर 4, 7 1 7 आणि 4 सर 11, म्हणजे 1134 त्यांनी तेवढी दलाली दिली आहे 32,400 रुपयेवरती 3.5% ठीक आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व केलं असतं. गणित काहीच अवघड नव्हते, गणित एकदम इझी होते. फक्त त्याची कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल तर गणित सोपे होते, नाहीतर मग गणित अवघड होते. ठीक आहे. चालेल. आत्ता बघा, आता हा प्रश्न बघा काय आहे. शेकडा कोणत्या दराने ₹400 ची 3 वर्षात 460 रक्कम होईल असं आपल्याला विचारलं आहे. मग आता काय आपल्याला दर आपल्याला विचारलं आहे ना, कोणत्या दराने. आता तुम्हाला मी सांगितलं आहे दर जर असेल तर हे 460मधून 400 वजा करा, म्हणजे 60 रुपये त्याला व्याज मिळालं आहे. 60 याला गुणीला 100 करा आणि खाली मुद्दत आणि मुद्दल करा. म्हणजे फॉर्म्युला हाच आहे ना, जर आपल्याला दर काढायचा असेल तर दर काढतो बरोबर. इथं काय असेल, व्याज असतं गुणीला 100 असतं आणि भागीला काय असते, मुद्दल असतं आणि काय असतं, कालावधी. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला दर विचारलं आहे ना, व्याज किती आहे, याच्यातून हे व्याज वजा करा. 60 गुणीला किती असेल, हे 100 भागीला मुदत किती आहे, हा मुद्दल किती आहे तर 400, हे 400 करा गुणीला कालावधी किती आहे तर 3 वर्ष, हे इथं 3 करा. बस फक्त याला आता कटछाट करा. हा 0 कॅन्सल, 1 2 0 कॅन्सल, 3 दुनी सर आणि हा 0 वरती 4 पंच सर, म्हणजे 5
टक्के 5% व्याज म्हणजे दर त्याचा मिळाला आहे 5% आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. काही प्रश्न अवघड नव्हता मित्रांनो, फक्त प्रश्नाची कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे. कन्सेप्ट जर समजली असेल तर गणित सोपे होते आणि तुमचा सराव जेवढा मजबूत असेल आणि तुम्ही जर योग्य ट्रॅकने अभ्यास केला असेल तर गणित सोपे होते. नाहीतर मग काही वेगळ्या दिशेने जर, आणि गणित एवढं काही कठीण विचारलेच नव्हते, काही कन्सेप्च्युअल गणित नव्हतेच. ठीक आहे, चाल. आता बघा, राजाने क्रिकेटच्या 5 सामन्यामध्ये ह्याप्रमाणे धावा काढल्या तर त्यांच्या धावांची सरासरी आपल्याला विचारली. मग आता काय करणार आपण? सर्व संख्यांची सरासरी काय आहे? सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या, हेच आहे ना. मग आपण काय करणार सर? 19, 49, 99, 28 आणि 65 यांची काय करणार? बेरीज. किती होईल सर? 9 त्रिक 27, 27 आणि 5 सर 32, 32 आणि 5, 32 आणि 8 40. आता किती होईल सर? 5 14, 15 16, 16 आणि 4 20, 20 आणि 6 सर तर 26 म्हणजे 260. मग आता 260 भागीला किती असेल? 5, कारण एकूण 5 सामने आहेत ना. मग 5ने आपण त्याला भागायचं आहे फक्त, बस. 5 1 5, 5 5 सर 25 आणि 5 2 सर 10 म्हणजे त्याचे किती झाले सर? तर 52 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर 52 2 नंबरला आहे. हे तुमचं उत्तर असेल. काहीच अवघड नाही हे मित्रांनो. सरासरीची व्याख्या काय तुम्हाला सांगितलेली आहे मी, की दिलेल्या एकूण संख्येची बेरीज करायची आहे आणि भागीला एकूण संख्या करायचं आहे, बस. त्या संख्येने त्याला भागायचं आहे. सर्व संख्यांची आपण बेरीज केली, बेरीज झाली 260 आणि 5ने या संख्येला भागलं आहे, कारण 5 सामने होते ना, 5ने त्याला भागलं. आलं तुमचं उत्तर. ठीक आहे, चाल. आता बघा, आता या प्रश्नामध्ये बघा काय आहे. आता गुणोत्तरावरचा हा प्रश्न आहे. गुणोत्तर चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे काय आहे. 30 सेकंदाचे 2 मिनिटांशी असलेले गुणोत्तर विचारले. आता याला मिनिट आहेत, याला सेकंदात कन्वर्ट करा. हे 30 आणि 2 मिनिटाचे, एका मिनिटामध्ये किती असतात? तर 60 सेकंद असतात. तर आपण कसं करणार मग? 60ला 2ने गुणणार ना, म्हणजे किती होईल सर? 120 सेकंद होतील ना. मग हे 120, बस. याला फक्त आता भागायचं आपल्याला. हा 30 असेल आणि हा 120. 0 0 कॅन्सल, 3 1 3 सर आणि 3 चूक 12 सर, म्हणजे हे असेल आपलं गुणोत्तर. 1/4 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व केलं असतं. गणित सोपं होता, फक्त गणिताची कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे. कन्सेप्ट जर तुम्हाला समजली असेल तर गणित सोपे होते. आणि आता तुम्ही बघत असाल गणिताला किती वेळ लागतो. मला नाही वाटत की 10 ते 15 सेकंदाच्या वरती कोणत्याच गणिताला वेळ आत्तापर्यंत लागलेला आहे. आता याच्या पुढे बघू लागते की काय. ठीक आहे, चल. आता बघा काय आहे. ₹72ला ह्या प्रमाणात विभागा, म्हणजे 4 जसे 5 या प्रमाणात विभाग आहे. आता काय करायचं? संख्या 72 आहे ना, ह्या दोघांची करायची आहे आपल्याला बेरीज. 5 आणि 4 किती सर? हे 9. 9 म्हणजे किती आहे सर? तर 72. आणि आपल्याला काय काढायचं? दोन्हीला भागायचं आहे ना, दोन्ही काढायचं आहे. तर मग 4 म्हणजे सर किती? इथे पहिले 4 ठेवा, मग 9. 9 8 सर 72, 8 चूक सर तर 32, म्हणजे ह्या 4ची किंमत किती निघाली मित्रांनो? 32 आहे सर असं ऑप्शनमध्ये. हे 2 ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे मग आता हा ऑप्शन गेला आणि हा ऑप्शन गेला. आत्ता दुसरं करायचं आहे. मग इथे फक्त आपल्याला काय करायचं आहे? इथे फक्त आता 5 ठेवायचं आहे. 5 8 5 सर 40, म्हणजे 32 40 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, म्हणजे हे पण गेला. 32 40 2 नंबर असेल माझं उत्तर. काहीच अवघड नाही मित्रांनो, एकदम सोपं आहे. ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या काय करतोय मी. आणि इथे मित्रांनो आपण काय आहे, कन्सेप्ट नाही बघत आहे. इथे फक्त पेपर हा या गणिताला सॉल्व कसं करायचं आहे तो हे आपण बघतो आहे. जर तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट बघायची असेल तर आपली PYQची सिरीज आहे. PYQच्या सिरीजमध्ये सर्व ह्या कन्सेप्ट मी तुम्हाला व्यवस्थित टीच केलेल्या आहेत. तुम्ही जर विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती गेले, तिथे तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल. प्लेलिस्टवरती तुम्ही गेले की गणित म्हणून नाव दिसेल. गणितवरती जा. गणितवरती बेरीजपासून ते सर्व प्लेलिस्ट, म्हणजे सर्व गणित तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सर्व प्रकार, एकही प्रकार स्किप केलेला नाही. बेरीजमध्ये 12 प्रकार शिकवलेले आहेत, वजाबाकीचे 12, म्हणजे जसं पोलीस भरतीमध्ये सर्व आलेले आहेत ते टोटल प्रकार तुम्हाला मी तिथे टीच केलेले आहे. एकही कन्सेप्ट तुमची तिथे सोडलेली नाही. सर्व कन्सेप्ट तिथे तुमच्या क्लिअर होती
आणि ती सिरीज मित्रांनो जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर पुढची जी भरती होणार आहे आत्ता 2025मध्ये, तर 2025च्या भरतीमध्ये तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळणार, गणितमध्ये, बुद्धिमत्तामध्ये. ठीक आहे. तर ह्या सर्वच सिरीज मी घेऊन येतो आहे आणि सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे. एकही रुपये तुम्हाला देण्याची गरज नाही. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला 2 काम करावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्यासारखे जे गरजू विद्यार्थी आहेत की ज्यांना अभ्यासाची भूक आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवावा लागेल. एवढंच तुम्हाला काम असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा हा प्रश्न काय आहे, ए बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 5:9 आहे. एचे वय किती आहे सर? तर 20 वर्ष. आपल्याला विचारलं आहे की बी. आता मी सर एला सर 5 म्हणू शकतो का? हो सर. बीला 9 म्हणू शकतो. मग आता 5चं दिलं आहे ना, आपला एचं आपल्याला वय दिलं आहे 20, म्हणजे हे 5 म्हणजे सर मी 20 लिहू शकतो का? हो. मग आता बी आपल्याला काढायचं आहे. मग बी किती आहे सर? तर 9 आहे. मग 9 म्हणजे किती? बस इथे फक्त गुणाकार टाकायचा आहे आणि हा 5 इथे ठेवायचा आहे आणि फक्त याला भाग द्यायचा आहे. 5 एक 5, 5 चुक 20, 9 चुक तर 36. मग बी कितीचा आहे सर? तर बी आहे 36 वर्षाचा आहे. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे, बी 36 वर्षाचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सहज सॉल्व करू शकला असता. ठीक आहे. फक्त त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी परत तेच सांगतो, तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे होती आणि या टॉपिकवरती तुमचा सराव चांगला पाहिजे होता. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा काय आहे, रमेशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? आता मला सांगा, रमेशचे 15 वर्षापूर्वी 30 होते, हे किती आहे? तर हे पूर्वी आहे. आता मला सांगा आज किती आहे? मग तर तो मग आज सर याच्यामध्ये जर 45चा असेल तर आज याच्यामध्ये 15 वर्षापूर्वी 30 होता, म्हणजे आज तो 45चा आहे आणि किती वर्षानंतर 60चा होईल? तर याच्यामध्ये जर आपण अजून 15 ॲड केले तर तो 60 होईल, म्हणजे 15 वर्षानंतर तो 60 होईल ना. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल? उत्तर असेल तुमचं 2 नंबर. 15 वर्षानंतर तो 60 वर्षाचा होऊन जाईल. ठीक आहे. चला हा प्रश्न बघा मित्रांनो, 100 इंच बरोबर किती सेंटीमीटर आहे? बरं काय हे मित्रांनो, हे एवढं लक्षात घ्या, हे सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर हे टायपिंग मिस्टेक होऊन जाते, त्याच्यामध्ये हे फक्त समजून घ्यायचं चला एवढं. 100 इंच. आता एका इंचामध्ये मित्रांनो 2.54 असतात एका इंचामध्ये. मग आता आपल्याला विचारलं आहे काय, हे 2.54 आपल्याला विचारलं आहे 100 इंच. मग आपण 100 इंच गुणिला करणार. आत्ता मला सांगा, आत्ता वरती इथं 2 पॉईंट आहे ना, हे 2 शून्य कॅन्सल करून टाकायचे, म्हणजे आपलं उत्तर काय येऊन जाईल? 254 सेंटीमीटर. म्हणजे 100 इंच म्हणजे 254 सेंटीमीटर आहे. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काही अवघड नाही, फक्त समजून घ्या. एका इंचामध्ये 2.5 सेंटीमीटर असतात, हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे होतं. ही बेसिक तुमची कन्सेप्ट जर क्लिअर असती तर हा गणित तुम्हाला सॉल्व झाला असता, अदरवाईज नाही. ठीक आहे. आता बघा, आता हा प्रश्न आला आहे, 5 मीटर म्हणजे किती किलोमीटर असा प्रश्न आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं आहे. आता 5 मीटर आहे, 5 मीटर म्हणजे किती किलोमीटर? आता मला सांगा एका किलोमीटरमध्ये किती मीटर असतात सर? तर 1000 मीटर असतात. 1000 मीटर असतात ना, 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. मग आपल्याला मीटरचं किलोमीटर करायचं आहे, मग काय करणार आपण? भागाकार करणार ना. मग भागीला किती आणणार मग सर आपण? 1000. मग फक्त याला सॉल्व करायचं आहे. आता बघा वरती फक्त खाली 3 शून्य आहे ना, तर 1 2 3 आणि हा पॉईंट देणार, म्हणजे माझं उत्तर काय असेल? 0.05 एवढं काय असेल? मग हे किलोमीटर असेल. म्हणजे 5 मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 0.005 किलोमीटर असं उत्तर येऊन जातं. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. काहीच अवघड नव्हतं मित्रांनो, एकदम बेसिक आहे आणि हे सर्व मी बेरजे या चॅप्टरमध्येच तुम्हाला शिकवलेलं आहे. कन्सेप्ट तुमच्या ह्या क्लिअर तिथे मी केलेलं आहे. ते हे कसं करायचं आहे, कसं कन्वर्जन करायचं आहे ते. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. आणि ती सिरीज मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की ती सिरीज व्यवस्थित तुम्ही फॉलो करा.
त्या सिरीजवर तुम्ही फक्त एवढं करा, नोट्स काढा, व्यवस्थित नोट्स काढा, की नोट्स तुम्हाला रिव्हिजन करायला बेटर राहतील. ठीक आहे. चल आता पुढे जाऊ. एका पेटीत 2 डझन आंबे आहेत. काय आहे? एका पेटीत 2 डझन आंबे, अशा 24 पेटीत एकूण किती आंबे आहेत? आता इथं आपल्याला डझन दिलं आहे आणि इथं आपल्याला नगामध्ये विचारलं आहे. आणि फक्त एक करेक्शन मित्रांनो इथे करा, इथे हे 500 आहे बरं का, हे 576 आहे, हे 576 एवढं करेक्शन करा फक्त याचं. आता बघा काय आहे, एका पेटीत 2 डझन आंबे आहेत. मग सर मी एका पेटीत ह्या 2 डझनचे, एका डझनमध्ये किती असतात? तर 12. मग 2 डझनमध्ये किती असतील? तर 24 असतील. मग 24 पेटीत, हे 24 पेटीत किती हे आपल्याला उत्तर निघून जाईल. मग इथं फक्त गुणाकार टाका आणि हा एक किती टाका. मग 24 गुणिला 24 असेल, मग 24चा वर्ग आहे सर. मग 24चा वर्ग किती आहे सर? तर 24चा वर्ग तुम्हाला पाठ असेल ना, 24चा वर्ग सर 576 येतो. म्हणजे 576 असेल. मग ते 24 पेटीमध्ये एकूण आंबे असतील 576. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. पाठ नसेल तर 24चा असं काढायचं आहे. 4चा किती आहे सर? तर 4चा 16. 2चा किती आहे सर? तर 4. मग 4 दुनी 8, 8 दुनी सर तर हे 16. मग सर इथे 0 असेल ना, इथे काढायचं आहे. मग 6, 7 आणि हे 5, 576. ऑप्शन क्रमांक 1. पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की वर्ग तुमचे कमीत कमी 30पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. ही एवढी करायची गरज तुम्हाला पडली नाही पाहिजे. जर तुम्हाला गणितामध्ये कमांड करायचं तर मेहनत मित्रांनो घ्यावी लागेल. गणितामध्ये तुम्हाला जर काहीच येत नसेल तरी मी गणितामध्ये तुम्हाला नंबर 1 बनवू शकतो. फक्त त्यासाठी काय करावं लागेल, मी जे काय सांगतो आहे तुम्हाला ते तुम्हाला व्यवस्थित फॉलो करावं लागेल. काही अवघड नाही. आता जर तुम्ही सर 24चं बी तुम्हाला येत नसेल, मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की 2 अंकी 98, 97, 96, 94, 95 सर्व कसं काढायचं आहे. पण 30पर्यंत काढायची गरज तुम्हाला पडली नाही पाहिजे, ही माझी तुमच्याकडनं अपेक्षा आहे. नाहीतर तुम्हाला जर मग काय सर तुम्ही शिकवलं त्या मग याच्यात वेळ जातो ना मित्रांनो. जरी हा 10 सेकंद पण डायरेक्ट तुम्हाला पाठ असलं तर 2 सेकंदात काम होऊ राहिलं. मग जर तो अवघड प्रश्न असेल किंवा एखादा प्रश्न तुम्हाला खूप डिफिकल्टी जातो आहे, जी के म्हणा, रिझनिंग म्हणा, कोणतंही कशाचंही म्हणा, मग तिथे तुम्हाला वेळ भेटतो ना हा. मग याच्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला प्राथमिकमध्येच करायला पाहिजे त्या गोष्टीसाठी वेळ वाचवा. तिथे जिथे जिथे वेळ वाचतो आहे तिथे तिथे वेळ वाचवा. आणि जिथे वेळ वाचत नाही, अवघड प्रश्न आहे ते सर्वांनाच अवघड जातं आहे, पण आपल्याकडे वेळ आहे त्या प्रश्नाला आपण काबूत करू शकतो, त्या प्रश्नावर प्रभुत्व आपण आणू शकतो, किंवा त्या प्रश्नाचं उत्तर आपण बरोबर आणू शकतो माहीत नसून पण. मग कशामुळे? तर वेळ होता आपल्याकडे त्याच्यामुळे. नंतर अशा प्रश्नालाच तुम्ही इथे वेळ खर्ची घातला तर हा तर प्रश्न तुम्हाला बी येतो, सर्वांनाच येतो आहे, काही प्रॉब्लेम नाही याच्यामुळे. पण अवघड प्रश्न सर्वांना यायला, तुम्हाला यायला पाहिजे, त्यावेळेस तुमचा रिझल्ट येतो. ठीक आहे. आत्ता बघा, आता प्रश्न संख्या काय आहे? मूळ संख्या. खालीलपैकी मूळ संख्या कोणती आहे ते ओळखा. आता मला सांगा 161 मूळ संख्या आहे का? आता मला सांगा मित्रांनो, मूळ संख्याची डेफिनेशन काय आहे? स्वतःने फक्त भागणे म्हणजे मूळ संख्या आहे. एक सोडून बरं का, एक अपवाद सोडलं, एकने कोणाला बी जातो, फक्त स्वतःला भाग जायला पाहिजे स्वतःने, दुसऱ्या कोणत्या. आता हे 161 आहे तर 161ला 7ने भाग जातो सर, म्हणजे हे माझं उत्तर नाही. आता हा आहे ना 221, याला सर 13ने भाग जातो, म्हणजे हा पण माझं उत्तर नाही. आता हा आहे सर तर याला 7ने भाग जातो, म्हणजे हा पण माझं उत्तर, का 7चा घनत्व आहे ना. मग ही संख्या अशी आहे की या संख्याला कशानेच भाग जात नाही, 437. म्हणजे माझं उत्तर काय सर? 437. काहीच अवघड नव्हतं, फक्त डेफिनेशन तुम्हाला माहीत पाहिजे होती की याच्यामध्ये काय करायचं आहे. अशी कोणती संख्या की स्वतःशिवाय कोणा दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे ते माझं उत्तर असेल. तर माझं उत्तर काय होतं? तर माझं उत्तर होतं 4 नंबर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. चला आत्ता बघा, आता हा प्रश्न बघा काय आहे. खालीलपैकी सर्वात लहान 3 अंकी मूळ संख्या कोणती? आता सर 3 अंकी सांगाय. आता सर्व सर 3 अंकीच आहे. मग आता मी पहिले बघणार सर्वात लहान कोणती आहे, तर मी बघितलं सर सर्वात लहान 101 आहे. मग 101 मूळ संख्या आहे का हे चेक करणार. मग हो सर, सर्वात लहान 101 ही मूळ संख्या आहे, कारण याला कोणत्याच संख्येने भाग जात नाही ना. 3ने बी जात नाही, 2ने बी जात नाही, 4ने कशाने जात नाही, म्हणजे माझं उत्तर काय असेल हे. मग पुढचं बघायची गरज नाही ना. ह्या सर्व मूळ संख्या बी असतील तर मला काही घेणं देणं नाही. मी सर्वात लहान बघणार. सर्वात लहान काय आहे? 101. मग 101ला मी चेक करणार कशाने भाग जातो का, तर 101ला सर कशानेच भाग जात नाही, म्हणजे माझं उत्तर काय असेल? 101 असेल. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व केलं असतं.
आता बघा खालीलपैकी सर्वात लहान 5 अंकी संख्या जिला 41ने भाग जाईल. आता मला सांगा मित्रांनो, ही आहे कसोटी चॅप्टरमधला गणित. आता कसोटी चॅप्टर जर तुम्ही शिकला असाल तर तुम्ही क्लासमध्ये शिकला असाल की सर 2ची कसोटी, 4ची कसोटी, 5ची कसोटी, 6ची, 9ची, 10ची, बस 11ची, 12ची, 13ची, याच्यावरती तुम्ही 41पर्यंत गेलेच नाही. आणि कोणत्याच क्लासमध्ये तुम्हाला 41 शिकवत नाही, फक्त तुम्हाला पेपर शिकवतो 41चं कसं काढायचं आहे. तर त्याच्यासाठी PYQचं ॲनालिसिस व्यवस्थित करा. PYQचं जेवढं तुम्ही ॲनालिसिस करसाल तेवढं तुम्हाला गणित कळतो, तो विषय कळतो आणि तो पेपर पण कळतो. मग त्याच्यासाठी PYQचं बघा. आता 41चं अशी कोणती संख्या आहे की 41ने भाग जाईल म्हणजे कसोटी आहे. आता काय सूत्र लावणार तुम्ही आता सर मला सांगा. आता मला सांगा, हे एवढं बघा, 41 आणि अधिक 1 करा, किती होतात सर? तर 5. म्हणजे ह्या कोणत्या अंकांची बेरीज 5 होते ते बघा, किंवा 5च्या पटीत होते ते बघा. आता इथे बघा 1 5 6 होते इथे, मग 6 होते तर हे नसा, मला किती पाहिजे? 5 पाहिजे किंवा 5च्या पटीत पाहिजे. 4 आणि 1 इथे होतं आहे सर 5, म्हणजे हे माझं असू शकतं. इथे किती होतं सर? तर इथे सर 10 होते, इथे सर 10 होते, मग इथे किती होतं सर? तर हे पण असू शकतं ना, 10 5च्या पटीत आहे ना, म्हणजे माझं हे नाही. आणि आता इथे बघा, इथे किती होतं आहे? तर इथे 7 आणि 1 8 होतं, म्हणजे हे माझं नसेल, कारण हे 5 नाही, 5च्या पटीत नाही. मग माझं उत्तर हे आता आपल्याला दिलं आहे ना, सर्वात लहान. आता मला हे बघा, याच्यामध्ये कोणती आहे? 10,004 की 10,045 लहान आहे? तर 10,004 लहान आहे ना, मग माझं उत्तर असेल हे 2 नंबर. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. आणि ज्या गणितांना हे माहीत नाही, मग ज्या विद्यार्थ्यांना हे माहीत नाही, मग कसं करायचं आहे आणि PYQ बघितलंच नाही, मग ते गणित ते असंच सॉल्व करणार. हे असं 4 करा आणि भागीला 41 करा आणि करा सॉल्व, एक 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 सॉल्व करा. 5 मिनटं तुम्हाला गणित सॉल्व होत नाही. हे 41 आपण कोणाच्या बाप्पाला पाठ नाही. ठीक आहे, 41 कोणत्या विद्यार्थ्याला पाठ आहे? काहीच पाठ नाही. याच्यात तुम्हाला पाठांतर करायची गरजच नाही. आणि जो विद्यार्थी या प्रकारे सॉल्व करो, हा विद्यार्थी रिझल्टमध्ये बी येत नाही आणि हा विद्यार्थी पेपर सेटर नको बी आहे. त्या पेपर सेटरला कोणता विद्यार्थी पाहिजे की ह्या प्रकारे सॉल्व करणार. मी ज्या प्रकारे तुम्हाला सॉल्व करून सांगितलं आहे त्या प्रकारे पेपर सॉल्व करणारा विद्यार्थी त्यांना पाहिजे की स्मार्ट विद्यार्थी नाही. तर यालाच म्हणतात विद्यार्थ्यांना स्मार्ट स्टडी. स्मार्ट स्टडी उगाच नाही, म्हणजे गाढव मेहनतपासून वाचण्यासाठी स्मार्ट स्टडी आहे. गाढव मेहनत तर खूप करतात ना, पण गाढवाचं कधी नाव निघतं का? त्या प्रकारे तुम्ही ह्या गणित, आता हा गणित बघा काय आहे. चला आता बघा, पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आत्ता सर्वात लहान मोठा ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. आणि या टॉपिकवरती मी तुम्हाला तो व्हिडिओ ज्यावेळेस बनवला होता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की ह्या अर्धा तासाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतीही प्रश्नपत्रिका काढा पोलीस भरतीची, 100% तुम्हाला प्रश्न याच्यावरती दिसतात, म्हणजे दिसतात. ते बघा काय आहे, 5/8 आहे सर, 2/3 आहे सर, 3/4 आहे आणि 3/5 आहे. आता मित्रांनो याला काय करणार, ज्या विद्यार्थ्यांना काही कन्सेप्ट माहिती नाही ते विद्यार्थी काय करणार, 5 आणि 8 भागणार, एक एक अशी भागणार आणि त्याचं उत्तर काढणार. आणि कोणती संख्या, याला किती वेळ लागतो? खूप वेळ लागतो. आता मी तुम्हाला सांगितलं 4 नियम. अंश समान आहेत का? तर नाही सर. दुसरा नियम छेद समान आहे का? तर नाही सर. तिसरा नियम फरक समान आहे का? बघा 5 आणि 8 मध्ये फरक किती आहे सर? 3चा आहे. याच्यामध्ये सर 1चा, यांच्यामध्ये सर 1चा, यांच्यामध्ये सर तर 2चा. फरक समान आहे का? तर नाही. मग ज्यावेळेस पहिला नियम लागत नाही, दुसरा लागत नाही, तिसरा लागत नाही, मग चौथा नियम लागतोच. मग चौथा नियम काय आहे, सर्व छेदांचं लसावी काढायचे. मग लसावी कसे आहे, 5 छेदामध्ये हे 3, म्हणजे हे 3 जे फरक आला आहे ना ते 3. मग आता 2 आणि हा फरक 1, हा 3 आणि आलेला फरक 1, हा 3 आणि आलेला फरक 2. मग 2 1 आणि 3 यांचं काढायचं आपल्याला लसावी. आता मला सांगा 3 दुनी सर 6 लसावी होईल ना यांची, म्हणजे 6ला 3ने बी जातो, 2ने बी जातो, 1ने तर जातो. मग 5 दुनी सर 10, मग 6 दुनी सर 12, 3 सर 18 आणि 3 दुनी सर इथे काय 32, 3 त्रिक सर 93. आता मला सांगा मित्रांनो याच्यामध्ये सर्वात लहान अंक कोणता आहे? तर सर्वात लहान अंक आहे सर 9. 9 कोणाला रिप्रेझेंट करतोय? तर 3/5ला. 3/5 कुठं आहे? तर 4 नंबरमध्ये आहे. आलं तुमचं उत्तर. काही अवघड नाही मित्रांनो, फक्त कन्सेप्ट काय चालली आहे ते बघा
आता तुम्हाला मोठाही विचारलं तर मोठा कोणता आहे, नंबर वाईज विचारलं सिक्वेन्सनुसार तरी तुम्ही लावू शकता, उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने कसाही प्रश्न येऊ द्या याच्यावरती आता तो प्रश्न तुम्ही टाका. आणि वेळ किती लागला मित्रांनो, लागला जास्तीत जास्त 20 ते 25 सेकंद लागले असतील याच्यावरती लागेल. ही कोर कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. हे कसं काय करायचं आहे हे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या. PYQ आपली सिरीज आहे. तुम्ही विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती गेले की तिथे प्लेलिस्टमध्ये गेले की तिथे तुम्हाला गणित असं नाव दिसतं, गणित असं नाव दिसतं. त्याच्यामध्ये तुम्ही ते जाऊन बघू शकता. त्याच्यावरती सर्व व्हिडिओ मी अपलोड व्यवस्थित केलेले आहे सिक्वेन्सनुसार. ते व्हिडिओचा जास्तीत जास्त प्रमाणात फायदा घ्या. चल ठीक आहे. आत्ता मला सांगा, आता हा प्रश्न विचारला आहे. आत्तापर्यंत मित्रांनो असे ट्रेंड चालू होता. आता बघा मित्रांनो, सावध राहा बरं का. ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला असेल ते पण सावध राहा, ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला नसेल ते पण सावध राहा. म्हणजे काय, आत्तापर्यंत आपण 11चा वर्ग पाठ करत होतो. 11चा वर्ग किती सर, तर 121 हे सर्वांनाच माहीत आहे. आता आपल्याला विचारलं 121चा वर्ग सांग. म्हणजे किती ॲडव्हान्स लेवलला स्पर्धा वाढली आहे आणि प्रश्न आपल्याला कोणत्या लेवलला विचारतात हे समज. जर मित्रांनो तुम्ही फक्त परीक्षेचा अभ्यास करत असाल ना, पुस्तकं आणि मागचा विद्यार्थी जो पास झाला आहे त्याच्यानुसार अनुकरण करत असाल तर काय करायचं आहे, तो जो पुस्तक सांगतो तेच करत असाल तर रिझल्ट येणं अवघड आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जे आता लेटेस्ट आपण तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका बघा. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे विचारतात. कारण की तुम्ही काय करताय, 2020मध्ये माझा मावस भाऊ लागला आहे किंवा माझा मामे भाऊ लागला आहे किंवा माझा आत्ते भाऊ लागला आहे तर त्याला विचारता दादा कोणतं पुस्तक वाचायचं आहे. अरे तो 20मध्ये लागला आहे तर तो 20मध्ये स्पर्धा किती होती त्या हिशोबाने त्याने अभ्यास केला आहे. पण 20 ते 25 5 वर्ष झाले ना, 5 वर्षांमध्ये स्पर्धा किती वाढली. तर त्याच्यासाठी एकच आहे, हे प्रश्नपत्रिका बघा. प्रश्नपत्रिकेवरून तुम्हाला अंदाज येतो की प्रश्न कसे टॅकल करायचे आणि किती लेवलला आपला अभ्यास पाहिजे. जर खरोखर तुम्ही अभ्यास करत असाल, कोणत्याही परीक्षेचे अभ्यास करत असताच्या अगोदर पहिले त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका बघा. त्या प्रश्नपत्रिकेमधून तुम्हाला समजतं की माझा अभ्यास कोणत्या लेवलला असायला पाहिजे. आता 121चा वर्ग सर कसा करणार, आता सांगा. मी काय करणार, 121चा वर्ग कसा करायचा मी तुम्हाला सांगितलं आहे. आता 121 आहे सर, कोणतीही 3 अंकी संख्या असेल तर वर्ग करायला तुम्हाला सांगितलं आहे ना मी ना. चला आता 121चा वर्ग आपण काय करणार, चला कसं करायचं आहे. तर पहिले याला 2 गटामध्ये विभागायचं आपल्याला. हा एक गट आणि हा दुसरा 1चा एक गट. म्हणजे आपण काय करणार, 1चा वर्ग किती सर तर 01, 12चा वर्ग किती सर तर 144. हे तर माहीत आहे ना, 12चा वर्ग तर पाठ आहे ना. आता या तिघांचा करायचा गुणाकार म्हणजे 12 गुणिला 1 गुणिला 2. मग 12 1 12, 12 2 सर तर 24. मग एक अंक सोडायचा आहे आणि हा 24 इथे लिहायचा आहे आणि यांची करायची आहे बेरीज. मग इथे एक अंक सोडला आहे ना आपण, 1 4 6 आणि हे सर 14. आलं तुमचं उत्तर 14,641 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व केलं असतं. गणित काहीच अवघड नाही. मी तुम्हाला सर्व सांगितलं. 2 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा आहे, 3 अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा आहे, 4 अंकी संख्येचा वर्ग काढण्याची टेक्निक पण तुम्हाला मी सांगितलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व केलं असतं. गणित काही अवघड नव्हता, कन्सेप्ट फक्त तुम्हाला माहीत पाहिजे होती. आता बघा, आता 225चा वर्ग काय विचारला आपल्याला, वर्गमूळ विचारला आहे. मग आता 15चा वर्ग किती आहे सर, तर मग आता काय आहे, हा 225 आहे ना. हा सोपा प्रश्न असेल, सर्वांनाच आला असेल हा. मग आपण कसं करतो याला काढताना, मग एकक स्थानी काय आहे सर तर 5 आहे ना. मग हे 2 अंक सोडले मग 5 असेल. एकक स्थानी काय 5 पाहिजे आपल्याला. 5 5 तिन्ही ठिकाणी आहे. इथे एक आहे ना, मग हा 1 असेल. म्हणजे माझं उत्तर काय असेल 15. काय अवघड होतं, काहीच अवघड नव्हतं. हा प्रश्न 100% विद्यार्थ्यांना सॉल्व झालाच असेल, याच्यामध्ये काही शंका नाही. आता हा प्रश्न बघा काय आहे. या प्रश्नामध्ये 11,881 आहे आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. मग कसं काढणार सर वर्गमूळ. आता मी तुम्हाला सांगितलं आहे, हा एक कोणत्या पहिल्यांचा काय करायचं आहे, 2 भाग करायचे आहेत. यांच्यामध्ये एक कोणत्या कोणत्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी येतो. तर सर आपण सर 9चा वर्ग जर केला तर 9 9 81 येतो आहे. मग 10मधून जर आपण
9 वजा केले 1 उरतात, हे म्हणजे 1चा वर्ग पण 1 असतो. मग आता काय करायचं, हे 2 अंक सोडून द्यायचे. आता 118 राहिले ना. 118 कोणत्या पूर्ण वर्गसंख्येच्या, त्याच्यापेक्षा लहान पूर्ण वर्गसंख्या पाहिजे आपल्याला. मग आता सर 10चा वर्ग किती आहे सर? मग आता मला 9 आणि 1 बरोबर. आता किती आहे सर? तर 10चा वर्ग किती आहे सर? तर 10चा वर्ग सर 100 आणि 11चा वर्ग किती आहे सर? तर 121. मग आता मला सांगा, इथे 118 आहे ना, 118 आहे, मला किती पाहिजे? मग मी काय घेणार, 11चा 121 होणार, मी काय घेणार 10. मग इथे लिहिणार मी 10 आणि इथे लिहिणार सर 10. म्हणजे ही संख्या 11,881 एक तर 109चा आहे किंवा 101चा आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन हा कॅन्सल झाला, हा 101 पण आहे आणि 109 पण आहे. मग आता सर मी कोणासोबत जायचं आहे हे माझं कन्फर्म करणार. मग आता मी काय करणार, हे 105 करणार ना मध्ये. 5चा किती आहे सर? तर 25 आणि 10चा किती आहे सर? तर 100. मग हा 10,025 कशाचा आहे? तर 105चा आहे ना. मग मला कितीच पाहिजे? मग हा तर 11,000 आहे ना. मग 105 पेक्षा ही मोठी संख्या 109 असेल, म्हणजे 109 असेल काय माझं मग उत्तर असेल मग माझं 109. कारण की 10,000 पेक्षा मग ही मोठी आहे ना, 11,000 आहे ना. मग 105च जर 10,000 असेल तर मग 101चं येऊ शकत नाही ना 11,000. उत्तर काय असेल मग 109. अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. ठीक आहे. गणित काही अवघड नव्हतं, फक्त बेसिक कन्सेप्ट. मागचं उदाहरण एकदम सोपं दिला होता वर्गमूळचा. हा गणित थोडं डिफिकल्ट दिला आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे की नाही हे चेक केलं आहे. म्हणजे एक गणित पेपर सेटर सोपं देतो आहे, एक गणित डिफिकल्ट टाकतो. आणि विद्यार्थी काय करतात, सोप्यामध्ये एक म्हणजे मला येतं आहे ते याच्यामध्ये येऊन जातात आणि आलेला प्रश्न विद्यार्थ्यांचं मग सिली मिस्टेकने चुकून जातं, याचं काढतात. पण त्याच्यासाठी ते पेपर अवघड असो सोपं असो तर कसाही प्रश्न फक्त आपण टिक करत 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 जायचं असतं. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा. याच्यामध्ये फक्त हे 96 आहे, हे सिली मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे ती आमची. चल आता याच्यामध्ये काय दिलं तुम्हाला, 72, 60 आणि 96 यांचा मसावी किती. आता सर मसावीवरती लसावीवरती किती प्रश्न आले, 3-4 प्रश्न आले याच्यामध्ये. आता मसावी म्हणजे किती सर? तर मसावी म्हणजे भागाकार आणि लसावी म्हणजे काय सर? तर गुणाकार. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्याला विचारलं मसावी म्हणजे भागा, म्हणजे खालीलपैकी कोणत्या ऑप्शनने ह्या तीनही संख्यांना भाग जाईल असं आपल्याला सांगायचं आहे. आता मला सांगा, 4ने सर 72ला भाग जातो का? तर हो सर. 60ला जातो, 96ला जातो. मग 8ने जातो का सर? सर 72ला जातो, 8 9 72, पण 60ला जात नाही, म्हणजे हा माझा कॅन्सल, म्हणजे हा माझं उत्तर नसेल. आता 12 सेकंद 72, 12 पंच 60 आणि 12 8 96 याला बी जातो. आता सर 24ने जातो का? 24 त्रिक 72, पण 60ला जात नाही सर, म्हणजे हा माझा कॅन्सल. आत्ता सर 2 ऑप्शन आले. मग 2 ऑप्शन आले तर माझं उत्तर कोणतं असेल? आता मी तुम्हाला मित्रांनो सांगितलं होतं, ज्यावेळेस 2 ऑप्शन येतील तर कोणत्या ऑप्शनसोबत जायचं आहे किंवा कोणतं ऑप्शन उत्तर असेल. आता मसावी मला सांगा. मी तुम्हाला ही एक कन्सेप्ट सांगितली होती, मसावी म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त असा पण शब्द असतो ना, आणि याच्यामध्ये मोठ्यात मोठी असा पण एक शब्द असतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर याचा तिघांचा अर्थ काय आहे, मसावीज आहे. मग याच्यातली मला 4 आणि 12 याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी संख्या 12 आहे. तर माझं उत्तर काय असेल मग? 12 असेल. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. मसावी विचारलं आहे तर मोठ्यात मोठी. आता पेपर सेटला हे कन्सेप्ट विद्यार्थ्यांना इथंच कन्फ्यूज. मग विद्यार्थी करतात इथे आता असं आलं तर मग काय करणार. आणि ज्या विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट माहिती नाही ते विद्यार्थी कसं सॉल्व करणार. हे सर 72 60 आणि हे सर 96 याला ते असं सॉल्व करणार. पण ही मेथड अजिबात याच्यात वेळ जातो ना, एवढं तुम्हाला वेळ गेला की नाही याच्यामध्ये. आता याला ते विद्यार्थी सॉल्व करणार. आता सर कसं आहे, आता 12 सकम 72, 12 पंच 60 आणि 12 8 96 सर. मग आता काय सर उत्तर काय आलं आहे? 12 झालं आहे. आत्ता भाग जात नाही ना, मग तुमचं उत्तर आलं आहे 12. पण एवढं लिहायला तुम्हाला वेळ पुरत नाही ना, मग एवढं कशाला लिहिता. जर तुमच्याकडे हे ट्रिक अवेलेबल आहे आणि हे ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्हाला काही करायचीच गरज नाही आहे. ठीक आहे.
चला, आणि मित्रांनो, जर मी जे शिकवतो आहे जे तुम्हाला जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुमच्या सहकार्याची मला नितांत गरज आहे. ठीक आहे. चला, आता बघा 10, 20 आणि 30चा लसावी आपल्याला विचारलं. आता मागचं उदाहरण होतं मसावीचं, हा विचारलं लसावीचं. आता मला सांगा लसावी म्हणजे काय, तर लसावी म्हणजे सर गुणाकार आणि मसावी म्हणजे काय तर सर भागाकार. आता बघा 10, 20 आणि 30, मग गुणाकार करायचा ना, खालीलपैकी ह्या तीनही संख्येने कोणत्या ऑप्शनला भाग जातो आहे ते बघायचं. मग आपण काय करणार, मोठ्यात मोठी संख्या घेणार, लहानने भाग. आता 30ने सर 10ला जात नाही म्हणजे कॅन्सल, 30ने सर 60ला जातो, 30ने सर 100ला जात नाही कॅन्सल, मग 60ला बी जातो आणि 120ला बी जातो सर, 20ने दोघांना जातो, 10ने दोघांना. मग आत्ता सर 60 उत्तर असेल माझं की 120 उत्तर असेल. आता मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक कन्सेप्ट सांगतो, हे लसावी. लसावी म्हणजे काय, जसं मसावीचं सांगितलं तसं लसावी. लसावी म्हणजे काय सर, तर लहानात लहान. जर गणितामध्ये लहानात लहानात आपण लसावी काढतो आणि कमीत कमी शब्द आला तरी आपण काय करतो, लसावी काढतो. मग आता मला सांगा 60 आणि 120 मध्ये लहान संख्या कोणती आहे, तर लहान संख्या आहे सर 60. म्हणजे माझं उत्तर काय असेल, मग माझं उत्तर असेल 60, कारण लसावी आहे ना. मसावी जर असती तर मसावीचा अर्थ मोठ्यात मोठ्या, मग आपण मोठ्या संख्येसोबत गेलो असतो, मसावी विचारलं असतं. आणि मागच्या उदाहरणामध्ये ह्या दोन्ही उदाहरणामध्ये तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेली आहेत. जर 2 उदाहरण आले, 3 आले, कितीही आले तरी आपण त्या गणिताला टॅकल करू शकतो, काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे. ते कसं करायचं होतं, आणि ज्या विद्यार्थ्यांना ह्या कन्सेप्ट माहिती नाही मग ते विद्यार्थी काय करतील, ते विद्यार्थी असंच करणार सर 10, 20 आणि सर 30, मग यांचा लसावी काढा. मग यांचा लसावी कसं काढतील तसं, मग सर 10 1 10, 10 2 20 आणि 10 3 30, मग 3 2 सर 6 आणि 6 10 सर हे 60 आलं. म्हणजे 2 गुणिला 3 आणि गुणिला 10 म्हणजे तुमचं 60 येईल ना. तर अशा प्रकारे मित्रांनो ते गणित सॉल्व करू शकले असते, पण तुम्हाला एवढं करायची गरज नाही. हा विद्यार्थी कमीत कमी 20-30 सेकंद तर घेईल, तुम्ही 5 सेकंदामध्ये गणित सॉल्व करून राहिला, पण ती कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर. आणि हे मित्रांनो मी तुम्हाला सर्व त्या PYQ सिरीजमध्ये सांगितलेलं आहे. PYQ सिरीजमध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. फक्त इथे व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा आणि फक्त नोट्स काढा मित्रांनो. नोट जर तुम्ही काढसाल ना 2025मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडणार म्हणजे पडणार आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न काय मसावीचाच प्रश्न आहे. म्हणजे मला वाटतं 5 की 6 प्रश्न झाले मसावीचे, लसावी आणि मसावीचे या उदाहरणावर. आता काय 6, 8, 24, 30 आणि 60 यांचं विचारलं मसावी. मसावी म्हणजे काय सर, तर मसावी म्हणजे भागाकार. म्हणजे ह्या सर्व संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय ते आपल्याला चेक करायचं आहे. आता मला सांगा 4ने 6ला भाग जातो का सर, ऑप्शन गेला आहे. आता 60 तर नाही, म्हणजे काही नाहीच जाणार ना. 60ने 6ला जाणार का, तर नाही. कधी पण मसावी यांच्यापेक्षा लहान संख्या असते. ठीक आहे. आता 2ने जाईल का, 2ने सर 2ने याला जातो, 8ला जातो, 24ला, 30ला, 60ला बी जातो. हो सर 8ने 6ला जात नाही. माझं उत्तर काय असेल मग 2 नंबर. काही तुम्हाला करायची गरज. आता ज्या विद्यार्थ्यांना हे माहिती नसेल ते विद्यार्थी सरळ हेच करणार मित्रांनो, 24, 30 आणि हे 60 ह्याच प्रकारे ते करणार. याच्याशिवाय त्यांच्याकडे कोणता दुसरा पर्यायच नाही. मग ते सॉल्व करणार. मग बघा असं ते लिहिणार, मग सॉल्व करणार. बे त्रिक, बे चूक, बे दुनी, बे 15 आणि बे 30. आता सर कोणत्या संख्येला जात नाही, माझं उत्तर काय असेल 2. मग एवढं तुम्हाला करायची गरज नाही ना, डायरेक्ट तिथल्या तिथे तुम्ही करताय ना. फक्त ती कोर कन्सेप्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कोर कन्सेप्ट जर माहीत असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि इथेच प्रश्न मित्रांनो, एवढे प्रश्न आपल्याला कारागृहामध्ये विचारले होते. तर हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित टॅकल, जर अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर टॅकल करायचा होता, जर या प्रकारे तुम्ही हा पेपर टॅकल केला असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. आणि कमी वेळेत, मला वाटतं कमीत कमी हे प्रश्न 25 होते, किती प्रश्न होते, हे प्रश्न तुम्हाला 10 ते 15 मिनटामध्ये सॉल्व व्हायला पाहिजे होते. एवढे सोपे प्रश्न, काहीच अवघड नव्हता. प्रश्नामध्ये मी तर म्हणतो काहीच एवढं अवघड नव्हतं. पण तरी पण कसं असतं, पेपर त्या एक्झाम हॉलमध्ये प्रेशर असतो, तिथं आलेले गणित आपले चुकतात, हे मी मान्य करतो, याच्यामध्ये काही शंका नाही. पण तरी तुमची प्रॅक्टिस जर असेल चांगली तर हे गणित तुम्हाला कमीत
म्हणजे पैकीच्या पैकी मार्क पडले असतील. भरपूर मुलं अशी असतील की याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क घेतील. ठीक आहे, चला इथेच आपण थांबूया मित्रांनो. असंच तुमच्या सहकार्याची गरज आहे, असंच सहकार्य करत राहा आणि विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि मित्रांना सांगत राहा. चला थांबूया आपण इथेच.